याड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जयने जीजी आणि मंजिरी यांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणलेला आहे. तो शांतपणे बसलेला आहे. मंजिरी आणि जीजी मात्र परेशान झालेले आहेत. आम्ही काही केलेलं नाहीये असं त्या म्हणतायत. आमचा काय गुन्हा आहे ते तरी आम्हाला सांगा. तेव्हा जय त्यांना सांगतोय की तुम्ही तस्करी केलेली आहे आणि तस्करी केल्याच्या गुन्ह्यामुळे तुम्हाला आता जेलमध्ये सडावं लागणार आहे. हे ऐकल्यावर मंजिरीला तर भलताच राग आलाय. मंजिरी म्हणते, "कसली तस्करी? आम्ही कसलीच तस्करी केलेली नाहीये. तू विनाकारण आमच्यावर कसलाही खोटा आळ घेऊ नको." तेव्हा जय म्हणतो, "तुमच्या डब्यामध्ये सोनं सापडलेलं आहे आणि तुम्ही सोन्याची तस्करी केलेली आहे. तुम्ही किती चालाक आहात ते मला माहीत आहे. त्यामुळं तुमची आता सुटका नाही. तुम्ही आता जेलमध्ये सडायचं. आता तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. तुमचा राया देखील तुम्हाला यातून वाचवू शकत नाही." असं तो डायरेक्ट त्यांना म्हणतोय. आणि सांगतोय, की आता तुमच्यावर मी चांगले चार्जेस लावणार आहे. आता बघू तुम्ही या केसमधून कसं सुटताय ते. रायाला रायाने जरी तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न केला, तरी तो तुम्हाला सोडवू शकत नाही, असं जय त्यांना म्हणत आहे. जयला भलताच कॉन्फिडन्स आलेला आहे. कारण त्याने फील्डिंगच बरोबर अशी लावलेली होती, की त्यामध्ये जीजी आणि मंजिरी अगदी पुरत्या अडकून गेलेल्या आहेत. पण अजूनही मंजिरी आणि जीजी यांना ते खरं वाटत नाही. त्या म्हणतायत, "तुम्ही खोटं बोलत आहात. आमच्या डब्यामध्ये सोनं सापडलेलंच नाही." जय मात्र त्यांचं काहीच ऐकत नसतो. तो म्हणतो, "तुमच्याच डब्यामध्ये सोनं सापडलेलं आहे आणि त्यामुळं तुम्हाला अटक करणं गरजेचं आहे. आता नुसती मी अटक करणार नाही, तर तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहे." असं म्हणून तो त्याच्या कॉन्स्टेबलला सांगतो, की यांना जेलमध्ये टाका. मंजिरी मात्र चिडून त्याच्या अक्षरशः अंगावर जात म्हणत असते, "हे सगळं तूच केलेलं असणार आहे. मला खात्री आहे या सगळ्याचा करता करविता तूच आहे." तेव्हा जय म्हणतो, "बरं, मी आहे. सिद्ध करू शकणार आहेस का तू मी आहे ते?" "आता तू काहीच सिद्ध करू शकणार नाही. आता तुमच्यापुढं फक्त एकच रस्ता आहे. जे मी सांगेल ते गुपचूपपणे ऐकायचं आणि तेच करायचं. चला, ह्यांना जेलमध्ये टाका." असं म्हणून कॉन्स्टेबल आता त्यांना जेलमध्ये ढकलून देतो आणि त्यांच्या हातात बेड्या घातलेल्या असतात. त्यामुळे त्यांना काहीच करता येत नसतं. जय त्यांना सांगतो, "आता तुम्ही जेलमध्ये सडत राहायचं. आता तुमच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरू होणार. एक-एक तारीख पडत राहणार आणि तुम्ही जेलमध्ये असंच सडत राहणार. तुम्ही जय घोरपडेशी पंगा घेतला होता. आता तुम्हाला समजेल की जय घोरपडेशी पंगा घेतल्यावर किती महागात पडतो ते." मंजिरी चिडते आणि म्हणते, "आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. आमचं काहीच होणार नाहीये. राया आला ना, सगळं काही दुरुस्त करेल अशी जिजीला अपेक्षा असते." आणि ती म्हणते, "रायाला जर काही कळलं तर तुझं काही खरं नाही एवढं लक्षात ठेव." तर मंजिरी म्हणते, "राया नक्कीच येणार आणि आपल्याला यातून सोडवणार." तेव्हा जय हसायला लागतो आणि म्हणतो, "तो इथे येऊन काहीच करू शकत नाही. हे माझं पोलीस स्टेशन आहे आणि माझ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं काहीच चालणार नाही. कारण सगळी पॉवर माझ्या हातात आहे." आता जेलला कुलूप लावून चावी फेकलेली असते, पण ती चावी बरोबर झेललेली असते, ते म्हणजे रायाने. रायाची धडाकेबाज एंट्री झालेली आहे. राया येतो आणि डायरेक्ट घोरपड्याला म्हणतो, "तुझा हा खेळ सगळा बंद कर आणि आत्ताच्या आत्ता जीजे आणि मंजिरीला सोड." तेव्हा जय त्याला म्हणतो, "तू काय माझ्यावरचा अधिकारी नाही आहेस. तू एक साधा गुंड आहेस आणि गुंडाचं मी ऐकत नसतो. यांनी काय केलंय ते तुला माहिती नाही वाटतं. यांनी तस्करी केली आहे, ती पण सोन्याची तस्करी." तेव्हा जयला राया सांगतो, की "ह्या माऊली असं करूच शकत नाहीत. कारण ज्या माऊलीने हे केलंय असं तो म्हणतो, त्या जीच्या गळ्यात साधं छोटंसं मंगळसूत्र आहे. 2 वाट्याचं मंगळसूत्र आहे आणि तू त्यांना म्हणतोय, की त्यांनी सोन्याची तस्करी केली. अरे माणसांकडे बघून तरी बोलत जा. त्या आईसमान आहेत, त्यांना तरी नीट वागव." असं म्हणून राया अक्षरशः त्याच्या अंगावर जाऊन बोलत असतो. जय मात्र त्याला कसलाच घाबरत नाही आणि म्हणतो, "आता तू माझं काहीच करू शकत नाही. मी यांना सोडत नसतो. तुला जे काय करायचं असेल ते कर. तुला काय ताकद लावायची असेल ते लाव. पण आता ही तुझी मंजिरी आणि ही तुझी जीजी या जेलमध्ये सडणार." तेव्हा मात्र राया चिडतो आणि म्हणतो, "बघूच त्या कशा सडतायत ते. मीच तुला जेलमध्ये टाकतो." असं राया म्हणतो. तेव्हा जय हसायला लागतो आणि म्हणतो, "तू मला जेलमध्ये टाकू शकत नाहीस कारण तुझ्याकडे ते अधिकार नाहीत. या पोलीस स्टेशनमध्ये फक्त माझं चालतं आणि इथं फक्त माझेच अधिकार चालतात." असं म्हणून जय हसत असतो. तेव्हा मात्र राया चिडतो आणि म्हणतो, "तू असं कोणावरही अन्याय करू शकत नाही. अन्यायाच्या विरोधात मी आवाज उठवणार आणि तुला वाटत असेल, की माझा आवाज दाबला जाईल, पण तो दबू देणार नाही. मी तुला सोडणार नाही जय." असं म्हणून तो जयच्या अंगावर जात असतो. पण जय देखील त्याला न घाबरता त्याला सांगत असतो, "तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही." तेवढ्यात जय त्याच्या अंगावर जातो
आणि त्याचीच रिव्हॉल्वर काढून त्याच्याच डोक्याला लावतो आणि इतरांना सांगतो, "आत्ताच्या आत्ता जीजी आणि मंजिरी यांना बाहेर काढा, नाहीतर या घोरपड्याच्या बंदुकीतल्या गोळ्या त्याच्याच डोक्यात घालीन आणि त्याचा जीव घेईल." तेव्हा सर्व पोलीस स्टेशनच हादरून जातं. कारण रायाने आता डायरेक्ट कायदाच हातात घेतलेला असतो. जय देखील त्याला म्हणत असतो, "तू आता कायदा हातात घेतलाय ना, तुला सांगतो पोलिसांची ताकद काय असते ते. असा तुला हिंगा दाखवतो ना, तू आयुष्यभर लक्षात ठेवशील." राया म्हणतो, "तू जिवंत राहिला तर लक्षात ठेवशील ना. आत्ताच्या आत्ता तुझ्या खोपडीत ह्या गोळ्या सगळ्या घालतो. सांग तुझ्या पोलिसांना माझ्या जीजी आणि मंजिरीला सोडायला, नाहीतर खरंच मी तुझा जीव घेईल." असं तो जयला बोलत असतो. तेव्हा जय देखील घाबरून जातो. जर का आपण याचं ऐकलं नाही तर खरोखरच हा गोळी मारू शकतो, या गोष्टीची खात्री जयला असते. म्हणून तो पोलिसांना सांगतो, की यांना बाहेर काढा. जेव्हा राया त्यांना बाहेर काढत असतो, तेव्हा दुसरी रिव्हॉल्वर आता जयच्या हाती आलेली असते आणि तो पुन्हा दुसरी रिव्हॉल्वर रायावर धरतो आणि म्हणतो, "आता तुझा खेळ मी समाप्त करणार." राया देखील घाबरत नाही. राया त्याच्याजवळची रिव्हॉल्वर जयच्या बाजूनं धरतो, तर जय आता रायाच्या बाजूनं बंदूक धरतो. दोघेही एकमेकावर बंदूक रोखून आहेत. आता एका क्षणात दोघंही चाप उडतील आणि दोघांचाही जीव जाईल की काय, असा प्रश्न जीजी आणि मंजिरीला पडलेला असतो. जीजी या प्रसंगानं पुरती घाबरून गेलेली असते. जीजी रायाला म्हणते, "राया, तू कायदा हातात घेऊ नको. तो माणूस वेडा आहे. तू अजिबात त्याच्या नादी लागू नको." राया मात्र ऐकत नसतो. राया म्हणतो, "त्याचा पण एक जीव आहे आणि माझा पण एकच जीव आहे. आता जे काय व्हायचे ते होऊ दे. मी सत्याच्या बाजूने आहे आणि तो असत्याच्या बाजूने आहे. मी त्याचा जीव घेतला तरीसुद्धा मला काय होणार नाही अशी मला खात्री आहे." तेव्हा जय हसताना म्हणतो, "तू माझ्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन मला धमकी देऊन माझी रिव्हॉल्वर माझ्यावर धरलेली आहेस, लक्षात ठेव. तुला कसं काय होत नाही ना तेच मी बघतो." त्याचबरोबर तो कॉन्स्टेबलला सांगतो, की "जाऊन दरवाजा बंद कर. आज इथं मोठा तांडव होणार आहे. बघू हा राया कसा बाहेर जातोय ते. राया, आता मी तुला बाहेर जाऊ देत नसतो आणि इथं तुला मी जेलमध्ये टाकेल किंवा तुझा जीव घेईल आणि एन्काउंटर झाला असं वरच्या अधिकाऱ्यांना सांगून टाकेल." अशी धमकी आता त्याने रायाला दिलेली असते. कॉन्स्टेबल जातो आणि दरवाजा बंद करून येतो. आता जय रायाकडे पाहून म्हणतो, "आता बोल काय करायचं ते. आत्ताच्या आत्ता तुझा एन्काउंटर करून टाकतो." राया म्हणतो, "माझ्या पण हातात रिव्हॉल्वर आहे हे तू विसरलायस. आत्ताच्या आत्ता एक गोळी मी तुझ्यासुद्धा डोक्यात घालू शकतो. मी माझ्या जीवाचा विचार करत नाही. आता मी जीजी आणि मंजिरीला जेलच्या बाहेर काढलंय. आता माझा जीव गेला तरी बेहत्तर." असं म्हणून राया त्याच्यावर बंदूक धरत असतो. तेव्हा जीजी त्याला समजावून सांगते आणि त्याच्या हातातली रिव्हॉल्वर द्यायला सांगते. जीजीचे शब्द ऐकून राया थोडासा शांत झालेला असतो. राया म्हणतो, "फक्त तुम्ही सांगितलंय म्हणून मी ऐकतो. या जीजी म्हणजे माझ्या आई आहेत आणि आई सांगत असेल तर मी काही करू शकतो." असं म्हणून रायाने आता ती रिव्हॉल्वर जयला देऊन टाकलेली असते आणि जीजी जयला बोलत असते, की "तू का आमच्यावर विनाकारण आळ घेतोय? आम्ही काहीच केलेलं नाहीये हे तुला माहीत आहे ना? मग विनाकारण आम्हाला तस्करीच्या गुन्ह्यामध्ये का अडकवतोय?" तर जय हसतो आणि म्हणतो, "तुम्ही गुन्हा केलेलाच आहे आणि मी तुम्हाला अडकवत वगैरे काही नाही आणि जरी अडकवत असलो तरी आता तुमच्याकडे काही पुरावा नाहीये. पुरावे सगळे माझ्या बाजूने आहेत. तुमच्या डब्यामध्ये सोनं सापडलंय आणि तुम्ही स्मगलर आहात आणि स्मगलरला जय घोरपडे माफ करत नसतो. त्यामुळं तुम्हाला आता सुट्टी नाही." तेव्हा राया चिडतो आणि म्हणतो, "तू काय बोलतोयस ना, जरा जिभेवर लगाम घाल, नाहीतर मी तुझ्या जिभेला लगाम घालील. तुला समजत नाही का? यांनी काय केलेलं नाहीये. यांचा कसलाच गुन्हा नाही मला माहिती आहे." जय म्हणतो, "हे तुला माहीत आहे का? मग तू माझं काय करू शकत नाही हे पण माहिती करून घे." असं बोलून तो त्याच्या गचुरीला धरतो. तेव्हा राया म्हणतो, "या सगळ्या गोष्टी तुला खूप महागात पडतील घोरपडे." जय म्हणतो, "माझ्या पोलीस स्टेशनमध्ये आहेस तू. आता कोणाला कोणत्या गोष्टी महागात पडतील ना, त्या आपण ठरवूया." जय पण त्याला अजिबात ऐकत नसतो आणि राया पण त्याचं अजिबात ऐकत नसतो. जयने निकीला बोलवलेलं असतं कारण त्याचे तीनही दुश्मन आता एकाच छताखाली आहेत. तिला बोलवा, या तिघांचाही आज खेळ खलास करूया असं म्हणून त्याने निकीला बोलवून घेतलेलं असतं. निकी आलेली असते तेव्हा कॉन्स्टेबल जातात आणि दरवाजा उघडतात. निकी सगळं ते चित्र पाहते तेव्हा तिला तर खूपच आनंद झालेला आहे. कारण जीजी, मंजिरी आणि राया पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि जयने त्यांना पकडून ठेवलेलं आहे. जीजी आणि मंजिरी यांच्यावर तस्करीचा गुन्हा दाखल झालेला आहे हे तर तिला अगोदरच माहीत असतं. आता रायाने देखील कायदा हातात घेतलाय त्यामुळं त्याला सुद्धा जेल होणार आहे आणि आता तिघंही जेलमध्ये सडणार आहेत या गोष्टीचा कितीतरी आनंद निखीला झालेला असतो आणि जय तिला सांगत असतो, की "तुझं आज स्वप्न पूर्ण होणार. तुझे तिन्ही दुश्मन आता जेलमध्ये सडणार." पण निकी थोडासा जास्तच आगाऊपणा करून म्हणते, "या रायाला जेलमध्ये सडवायचं नाही, तर ह्याला आत्ताच्या आत्ता मारून टाकायचंय. ह्याला मेलेला मला बघायचंय." असं ती जयला सांगते. तेव्हा जय म्हणतो, "त्याला आत्ता पोलीस स्टेशनमध्ये मारता येणार नाही. त्यामुळं तू आत्ता थोडंसं शांत बस. ह्याचा जीव तर घ्यायचाच आहे, पण तो मी माझ्या पद्धतीने घेणार. निकी, तू आता काही काळजी करू नको. पण आज
तो दिवस आला की ज्या दिवशी तुझे तिन्ही दुश्मन एका छताखाली मी आणले. बघ, आहे का नाही मला डोकं, असं म्हणून तो निकीकडून शाबासकी घेत असतो. तर निकीला देखील खूपच चांगलं वाटत असतं. कारण जयने बरोबर सांगितलं त्याप्रमाणे तिघांना देखील एका छताखाली आणलंय आणि तिघांना पण तो आता शिक्षा देऊ शकतोय. निकी तर खुश होऊन त्याला म्हणते, "खरंच तुझं डोकं म्हणजे सुपरच आहे. आता या तिघांना चांगलीच शिक्षा द्यायची, यांना जन्माची अद्दल घडवायची, म्हणजे यांना कळेल की त्यांनी कोणाशी पंगा घेतलेला होता." तेव्हा राया, मंजिरी आणि जिजी यांचा हात धरतो आणि म्हणतो, "आम्ही तिघं आता एकत्र आहोत. आमच्या तिघांसाठी तुम्हाला काय करायचं ते करा. पण एक लक्षात ठेवा, या दोघीच्या पुढं राया आहे. माझा जीवात जीव आहे तोपर्यंत या दोघींच्या केसाला देखील मी धक्का लागू देणार नाही." तेव्हा जय त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, "तुला असं वाटतंय का, की तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी इथं होतील? आता तुझ्या मनाप्रमाणे इथं काहीच होणार नाहीये. त्यामुळं तू आता तुझ्या तोंडाची वाफ घालवू नको." तेव्हा राया त्याला म्हणतो, "आता दरवाजा उघड म्हणजे तुला कळेल कोण कोणाच्या तोंडाची वाफ घालवतंय." दरवाजा वाजत असतो म्हणून कॉन्स्टेबल दरवाजा उघडण्यासाठी जातो. तेव्हा त्याला कळतं, की बाहेर एस-पी साहेब आहेत. तो घाबरतो आणि घोरपडेकडे येतो आणि म्हणतो, "बाहेर एस-पी साहेब आलेले आहेत." एस-पी साहेबांचं नाव घेतल्याबरोबर जयची बोबडी वळायला सुरुवात होते. आता हे कसं काय आले असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा राया सांगतो, की मीच त्यांना बोलवलेलं आहे. तेव्हाच जयला समजतं, की आता हा डाव आपल्यावर उलटण्याची शक्यता आहे. राया त्यांना सांगतो, "तुला वाटत होतं ना, की आम्हाला वाचवायला कोणीच येऊ शकत नाही? बघ, विठुराया कोणाच्याही रूपात येऊ शकतो, हे तुला माहीत नाही वाटतं. आता तुझं काय होतंय ना ते बघ," असं तो जयला म्हणतो. जय कॉन्स्टेबलकडची चावी घेतो आणि एस-पी साहेबांसाठी दार उघडायला स्वतः पळत-पळत जातो. दार उघडतो तर बाहेर खरोखरच एस-पी साहेब आलेले असतात. त्यांना पाहिल्यानंतर जयची एकदम बोबडी वळलेली असते आणि काय उत्तर द्यावं ते त्याला कळत नसतं. तेव्हा एस-पी साहेब त्याला विचारतात, "काय झालं इथं? आणि यांना का पकडून ठेवलेलं आहे? इथं नक्की चाललंय काय पोलीस स्टेशनमध्ये?" असं ते जयला विचारतात. तेव्हा जय सांगतो, "अहो, हा गुंड आलेला आहे आणि या 2 महिला आहेत ना, या सोन्याच्या तस्करीमध्ये सापडलेल्या आहेत. मी त्यांना जेलमध्ये टाकलं, तर हा राया नावाचा गुंड मलाच धमकी देतोय आणि त्यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी लावतोय. एवढंच नव्हे, तर हा कायदा देखील हातात घेतोय. आता याला चांगलाच धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे," असं तो एस-पी साहेबांना सांगतो. तेव्हा एस-पी साहेब म्हणतात, "या महिलांनी काय केलेलं आहे म्हणलास तू?" जय म्हणतो, "यांनी तस्करी केलेली आहे." ते विचारतात, "कसली तस्करी?" तेव्हा तो सांगतो, की "सोन्याची तस्करी केलेली आहे." आणि तो सांगतो, "यांचा एक मेसचा डबा देण्याचा व्यवसाय आहे. त्या डब्यामध्ये यांनी सोनं घालून ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यांना रंगेहात पकडलंय." एस-पी साहेब म्हणतात, "कुठे आहे तो डबा आणि ते सोनं वगैरे सगळं मला दाखवा." तेव्हा तेव्हा जय एक-एक डबा उघडतो आणि त्यांना दाखवायला लागतो. "बघा, यामध्ये सोनं आहे." तो डबा उघडतो, पण त्यामध्ये तर भात असतो. तेव्हा एस-पी साहेब म्हणतात, "तुमच्याकडं भाताला सोनं म्हणतात का?" तेव्हा राया म्हणतो, "नाही, नाही. अहो, या भाताच्या खाली सोनं लपवून ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल, की या डब्यामध्ये सोनं नाही. थांबा, मीच तुम्हाला दाखवतो." असं म्हणून एक कापडी पिशवी घेतो आणि त्यावर भाताचा डबा तो उलटा करतो. भाताचा डबा उलटा करून तो सर्वत्र पाहतो, पण त्यामध्ये कुठंच सोनं नसतं. आता जयलाच मोठा धक्का बसलाय. एस-पी साहेबांच्या समोरच तो तोंडावर पडलेला आहे. कारण त्यामध्ये कसलंच सोनं नाहीये. तेव्हा जिजी म्हणते, "बघा, यामध्ये तर काहीच नाहीये. विनाकारण या माणसाने आम्हाला अटक केलेली आहे. आम्ही फक्त मेसच्या डब्याचा व्यवसाय करतो. आम्ही सोनं तस्करी वगैरे काहीच करत नाही." आता मात्र जयला काय बोलावं तेच कळत नसतं. कारण पोलीस स्टेशनमधल्या एकाही डब्यामध्ये सोनं नसतं. त्यामुळे यांना तस्करीच्या केसमध्ये अडकवणं शक्य नाही हे त्याला माहीत असतं. आता राया चिडतो आणि जय घोरपडेला पुढं बोलवून सनसनीत त्याच्या थोबाडीतच ठेवून देतो आणि त्याचं गचुरं धरून म्हणतो, "तू माझ्या माऊलीची नाक नाक जमिनीवर घासून माफी मागितली पाहिजे." तेव्हा एस-पी साहेब मध्ये पडतात आणि रायाला म्हणतात, "राया, थांब. याची चूक झालेली आहे मी मान्य करतो. पण तू कायदा हातात घेऊ नको. जर का कायदा हातात घेतला, तर मला तुला सुद्धा शिक्षाही करावी लागेल." तेव्हा राया जयला सोडतो. पण राया म्हणतो, "आत्ताच्या आत्ता मी एक फोन लावतो आणि इथं पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय ना, ते सगळं मीडियामध्ये पसरवतो." तेव्हा एस-पी साहेब देखील घाबरतात आणि रायाला म्हणतात, "हे बघ राया, हा विषय आपण इथं सोडून देऊया. तुला काय पाहिजे? ह्यानी माफी मागितली पाहिजे एवढंच आहे ना? मी त्याला माफी मागायला लावतो." आणि एस-पी साहेब म्हणतात, "राया म्हणतोय तसं तू त्याच्या जिजीची आणि मंजिरीची माफी माग." पण जय मात्र त्या गोष्टीसाठी तयार नसतो. जय म्हणतो, "मी अजिबात माफी मागणार नाही." तेव्हा राया म्हणतो, "मी तुम्हाला सांगितलंय ना, हे लातो की भूत आहेत. हे असं ऐकणार नाही. मला जे काय करायचं ना ते करू द्या. तुमच्या पोलीस स्टेशनची बदनामी झाली तर आता मी त्याला काही करू शकत नाही."
कारण या ठिकाणी जे काही चाललंय ते सगळ्या मीडियाला समजणं गरजेचंच आहे. असं म्हणून राया हातामध्ये फोन घेऊन खरोखरच फोन लावायला लागतो. पण त्याच वेळेस एस-पी साहेब पुन्हा त्याला थांबवतात आणि म्हणतात, "अरे राया, मी काय सांगतोय ते ऐक. मी ह्याला व्यवस्थित समजावून सांगतो, तू जरा ऐक माझं." असं म्हणून ते रायाला थांबवतात. राया म्हणतो, "आत्ताच्या आत्ता ह्याला माफी मागायला लावा. एकदा जर का माझं डोकं भडकलं, तर मी शांत बसणार नाही." मंजिरीला तर झालेल्या या सगळ्या गोष्टीचा मोठा धक्काच बसलेला असतो. जय असं काहीतरी करेल असं तिला वाटलेलं नसतं. पण रायाने अगदी योग्य वेळेला येऊन सगळं काही हँडल केलेलं असतं. त्यामुळे ते खुश झालेले असते. आता जयला माफी मागण्याशिवाय दुसरा काही पर्यायच उरलेला नसतो. कारण रायाने त्याला चांगली धमकीच दिलेली असते. "आत्ताच्या आत्ता तुझ्याच पोलिस स्टेशनमध्ये माझ्या दोन्ही माणसांच्या म्हणजेच जिजा आणि मंजिरीच्या तू पाया पडायचं आणि नाक जमिनीवर ठेवून माफी मागून त्यांना म्हणायचं की माझं चुकलंय." जय म्हणतो, "माझा जीव जरी गेला तरी मी असं करणार नाही. तुला माहिती आहे ना? त्यामुळे तू असली अपेक्षाच करू नको." तेव्हा एस-पी साहेब त्याला साईडला घेतात आणि म्हणतात, "जय तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? एक तर तुझ्याकडून चूक झालेली आहेस. तू महिलांना विनाकारण अटक केलेलं आहे. त्याचबरोबर तू त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहेस. या सगळ्याचा परिणाम काय होईल माहिती आहे ना तुला? मला तुला सस्पेंड करावं लागेल आणि त्यामुळं तुझ्यावर मला कारवाई करावी लागणार आहे." हे सगळं ऐकल्यावर जय घोरपडे घाबरून जातो. त्याला समजतं की जर का आत्ता आपण माफी मागितली नाही तर सर्वांच्या समोर आपला अपमान होणार आहे आणि आपल्याला सस्पेंड केलं जाणार आहे. निकी तर पुरती घाबरूनच गेलेली असते. एका क्षणात रायाने सगळा डावच उलटून लावलेला असतो. निकी पहिल्यांदा खुश झालेली असते की तिन्ही दुश्मन आपले एकाच छताखाली आलेत. पण रायानं एका सेकंदात माफी मागायला त्याला गुडघ्यावर बसवलेलं असतं आणि जय खरोखरच गुडघ्यावर बसून, डोकं जमिनीवर टेकवून, नाक घासून जिजीची माफी मागतो आणि म्हणतो, "माझ्याकडून चुकलं. पुन्हा असा गुन्हा माझ्याकडून होणार नाही." हे सगळं पाहिल्यावर जिजी आणि मंजिरीला आनंद होतो. कारण रायाने त्याला अगदी जमिनीवर लोळवलेलं असतं. आता जय मात्र पुरता परेशान झालेला असतो. कारण त्याला जे करायचं नव्हतं तेच करावं लागलेलं असतं. जिजी त्याच्यापुढे येते आणि म्हणते, "उठ आता, आमची माफी मागण्याची काही गरज नाही, पण असं निरपराध लोकांवर अन्याय करू नको." जय दातवट खात असतो आणि नाही म्हणत असतो. आता त्याच्यापुढं पर्यायच काही उरलेला नसतो. कारण त्याच्याच पोलिस स्टेशनमध्ये येऊन रायानं चांगला त्याचाच अपमान केलेला असतो. नुसता अपमानच नव्हे, तर अगदी जीजीच्या समोर आणि मंजिरीच्या समोर नाक घासून माफी मागायला लावलेली असते. आता रायाला सांगणं भाग पडतं, की दोघींच्याही बेड्या काढा. दोघींच्याही बेड्या काढल्या जातात आणि राया मात्र तसाच गुडघ्यावर बसलेला असतो. तेव्हा जीजी त्याला उठवते आणि म्हणते, "इथून पुढं चांगल्या लोकांना असं जेलमध्ये टाकू नको. चांगला वापर कर. तुझ्या पदाचा, कायद्याचा चांगला वापर कर. असं वाईट वागू नको." अशा गोड शब्दात जीजी त्याला समजावून सांगते. तर राया जीजीला म्हणतो, "तुम्ही सांगतायत पण ह्याच्या डोक्यात काय जाणार नाही हे मला चांगलं माहिती आहे." राया त्याला सांगतो, "इथून पुढं माझ्या जीजीच्या आणि मंजिरीच्या नादी लागलास तर माझ्या एवढं वाईट कोण नाही ही गोष्ट लक्षात ठेव. आत्ता फक्त जीजीनं तुला माफ केलेलं आहे, पण पुढच्या वेळेस मी तुला अजिबात माफ करणार नाही. कारण आत्ताचाच गुन्हा तुझा माफ करण्यासारखा नव्हता, पण आता सोडून द्यायची गोष्ट म्हणून मी सोडून देतोय. नाहीतर आत्ताच तुला चांगलाच धडा शिकवला असता." अशी धमकी देखील रायाने त्याला दिलेली असते. पण आता जयला काहीच बोलता येत नसतं. कारण जय हा पुरता अडकून बसलेला असतो. तर एस-पी साहेब रायाला म्हणतात, "ठीक आहे, आता झालेली गोष्ट होऊन गेलेली आहे. आता त्या गोष्टी काढण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल." असं म्हणून ते राया, मंजिरी आणि जीजी यांना पोलिस स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी सांगतात. राया जीजी आणि मंजिरीला घेतो आणि म्हणतो, की "आत्ताच्या आत्ता आपण घरी जायचं आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. या जयचं काय करायचं ते आता एस-पी साहेब बघतील." राया, मंजिरी आणि जीजी हे आता घरी आलेले असतात. झालेल्या सगळ्या प्रसंगामुळे निक्की मात्र चांगलीच परेशान झालेली असते, तर जय पण परेशान झालेला असतो. जय विचार करत असतो, की त्या डब्यातलं सोनं गेलं कुठं? आपल्याला त्या इश्कीनं काही डाव तर केला नाही ना? ती आपल्याशी खोटं तर बोलली नाही ना? आणि जर का ती खोटं बोलली असेल, तर त्या इश्कीचं काही खरं नाहीये, असं तो बोलत असतो. आणि निकी त्याला म्हणत असते, "तुला कळलं ना, राया काय करू शकतो ते? या रायाला हलक्यात घेण्यात अर्थ नाहीये. राया हा खूपच पुढे गेलेला आहे. त्यामुळं आपला डाव आपल्यावरच त्याने उठवला. आता पुढचा डाव काय करायचा आहे?" असं निकी त्याला विचारते. तेव्हा जय म्हणतो, "आता सध्या तर आपल्याला शांत राहावं लागणार आहे. कारण आता आपल्या गळ्यालाच त्याने डायरेक्ट फास लावलेला आहे." तर इकडं जीजी आणि मंजिरी म्हणतात, "पण त्या डब्यामध्ये सोनं होतं. तुला कसं काय माहिती?" तेव्हा तो सांगतो, "मला सगळ्या गोष्टी कळत असतात." जीजी म्हणते, "अरे पण कसं कळलं ते आम्हाला सांग तरी." तेव्हा तो सांगतो, की "तो डबा चुकून माझ्याकडे आलेला होता. मी आणि माझे मित्र जेव्हा जेवायला बसलो होतो, तेव्हा तो डबा उघडला आणि आम्ही जेवत होतो, तेव्हा त्यामध्ये आम्हाला सोन्याचं नाणं सापडलं. जेव्हा ते सोन्याचं नाणं मी बघितलं, तेव्हाच मला समजलं की नक्कीच दाल में कुछ काला है. घोरपडे काहीतरी डाव करत असणार असं मला वाटलं
आणि मग मी जेव्हा त्या गोष्टीच्या मुळापर्यंत गेलो, तेव्हा मला समजलं, की घोरपड्यानं हा सगळा प्लॅन केलेला असणार आहे. घोरपडे तुम्हाला तस्करीच्या गुन्ह्यामध्ये अडकवणार. ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली, तेव्हा मीच एस-पी साहेबांना फोन केला आणि त्यांना झालेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळंच ते एस-पी साहेब आहेत, ते पटकन आपल्या मदतीसाठी धावत आले. रायाने अगदी योग्य वेळेला प्रसंगावधान दाखवून जय आणि जीजी यांचा जीव वाचवलेला असतो आणि त्यांना जेलमध्ये जाण्यापासून सुद्धा वाचवलेलं असतं. पण त्या डब्यामध्ये सोनं आलं कुठून असा प्रश्न आता मंजिरीला पडलेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की मंजिरीला खात्री आहे, की त्या डब्यामध्ये सोनं ठेवलंय ते म्हणजे शशिकलानं. ती शशिकलाकडे जाते आणि तिला म्हणते, की "तुम्हीच आमच्या डब्यामध्ये सोनं ठेवलेलं होतं ना? तुम्हीच आम्हाला जेलमध्ये पाठवण्याचा प्लॅन केलेला होता ना? पण तुमचा प्लॅन सगळा फेल झालेला आहे. कबूल करा, की हे तुम्हीच केलेलं आहे. आता कबूल करणं गरजेचंच आहे." असं म्हणून ती शशिकलाच्या अगदी अंगावर जात असते. पण तेवढ्यात इष्की तिथं येते आणि सांगते, की त्या डब्यामध्ये भाताच्या डब्यामध्ये सोनं होतं आणि इष्कीला कसं काय माहिती ते भाताच्या डब्यामध्ये होतं, असं म्हणून सर्वांनाच धक्का बसलेला आहे. म्हणजे हे सगळं इष्कीनं केलंय हे आता सर्वांच्या समोर आलेलं असतं. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक